खानाचा आहे हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक महापालिकेमध्ये महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपावरून धुसफूस कायम आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत युती करण्याची जबाबदारी मित्रपक्षांवर ढकलण्याची स्पर्धा सुरू आहे। आज संध्याकाळी गिरीश महाजन नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी असताना महायुतीचं भिजत गोंगडं कायम आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेलही वाढली आहे। तर नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचं अजूनही काहीच ठरत नाहीये आणि त्यामुळे चर्चा होत आहेत, बैठका सुरू आहेत, मात्र फायनल डिसिजन काही होत नाहीये। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत, मात्र खरंच महायुती होणार की नाही या संदर्भात स्पष्टता येत नाहीये। अशाही बातम्या होत्या की आता भाजप स्वबळावर लढू शकतो आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना यांची युती होऊ शकते। मात्र आता पुन्हा एकदा गिरीश महाजन या दोन्ही पक्षांची चर्चा करणार असल्याचं कळतंय, त्यामुळे आता या चर्चेअंती काही अंतिम तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, नेमकं महायुतीचं काय ठरतंय? कारण असं सांगितलं जात होतं की भाजप स्वबळावर लढणार, मग आता जर चर्चा होणार असेल तर अंतिम तोडगा निघू शकतो का? माधवी, खरं तर जागा वाटपाचा जो तिढा आहे महायुतीतला तो अद्यापही कायम आहे। अवघे 2 दिवस हे अर्ज भरण्यासाठी उरलेले आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवर गिरीश महाजन यांची नेमकी भूमिका काय आहे यावर सर्व अवलंबून आहे। कारण नाशिकमध्ये जर बघितलं तर भाजप हा मोठा त्या ठिकाणी भाऊ आहे आणि महायुतीमधला मोठा भाऊ नेमका काय भूमिका घेतात यावर या दोन्ही पक्षांचं अवलंबून आहे। एकनाथ शिंदेचे शिवसेनेने देखील त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे। जागा संदर्भातले जे निर्णय आहे ते पक्षश्रेष्ठींनी घ्यायची गरज हे मात्र स्थानिक पातळीवर जे आता एकूण चर्चा सुरू आहे त्या संदर्भामध्ये महायुतीत जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कायम आहे। कारण 85 जागांवर त्या ठिकाणी भाजप हे मागणी करत आहे, त्यामुळे कुठेतरी एकूण 122 पैकी जर 85 जागा एकटं भाजप लढणार असेल तर दोन्ही पक्षांना नेमका किती जागा मिळणार हा खरं तर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे आज संध्याकाळी गिरीश महाजन आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी असेल त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवारांचे काही स्थानिक नेते असतील यांची एकत्रित बैठक होणार आहे आणि या संदर्भात नेमका काय निर्णय हा घेतला गेला पाहिजे यावर खरं तर चर्चा होणार आहे। एकमेकांवर खरं तर आरोप प्रत्यारोप देखील या तिन्ही पक्षातील नेत्यांचे होत आहे, मात्र मित्र पक्षांना समोर त्या ठिकाणी किती जागा पाहायच्या आहेत या संदर्भात कोणताही त्या ठिकाणी ठोस निर्णय होत नसल्याने हे संपूर्ण जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे। मात्र गिरीश महाजन यांच्या बैठकीमध्ये खरं तर निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। मात्र भाजप त्या ठिकाणी जास्त ज्या जागा मागत आहे त्यावर आता भाजप किती जागांवर अडून असणार आणि त्यामुळं दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय असणार हे एकंदरीत बघणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच नाशिकमध्ये हा तिढा आज तरी सुटतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट घेत राहू। सत्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी मुंबईतून। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतल्या काही मोजक्या जागांवर